माझ्या नवऱ्याने एका अनाथ मुलीशी दुसरं लग्न केलं आणि तिला घरी आणलं. ती कमी वयाची, सुंदर आणि धार्मिक मुलगी होती. मला तिचा हेवा वाटू लागला, पण मी लाचार होते कारण मी वांझ होते. नवऱ्याने मला तिची मोलकरीण बनवून टाकले. एक दिवस ती मला म्हणाली, मी हे लग्न मजबुरीपोटी केले आहे. तू इच्छित असशील तर मी तुझा उपचार करू शकते, जेणेकरून तू प्रेग्नेंट होशील. मी तयार झाले आणि मग माझं नाव स्वरा आहे. जेव्हा माझ्या शेजारचीने पहिल्यांदा ती गोष्ट सांगितली तेव्हा मनात हसू आलं. खरं तर मला असं वाटलं की ती कुठला तरी विनोदच करत आहे. मी तिला म्हणाले, तू काही बोलण्याआधी विचार करायला हवा. माझा नवरा तसा माणूस नाही. तो माझ्यावर खरं प्रेम करतो, अगदी खरं. पण ती गप्प राहिली. जणू काही अनुभवाच्या आधारावर ती काहीतरी बोलत होती. ती पुढे म्हणाली, अगं ताई, पुरुषांवर कधीही विश्वास ठेवता येत नाही. जोपर्यंत सगळं काही ठीकठाक चाललेलं असतं तोपर्यंत ते निष्ठा आणि विश्वासाचं गाणं गात राहतात. पण जसं त्यांच्या मनाला काहीतरी कमतरता जाणवायला लागते किंवा कोणी दुसरं आवडायला लागतं तसं त्यांच्या वागण्यात बदल होऊ लागतो. आणि तुझं बघ ना, तुला तर मुलंसुद्धा नाहीत. तुझं लग्न होऊन 15 वर्ष झालेत आणि पुरुषांना नेहमी मूल हवं असतं, आपला वारस हवा असतो. मी एक खोल श्वास घेतला. जसं तिचं बोलणं मनातून ढकलण्याचा प्रयत्न करत होते. मी तिला म्हणाले, हो, 15 वर्ष झालेत, पण एकदाही त्यांनी मला मूल नसल्याचा तिरस्कार केला नाही. आणि हाच तर त्यांचा सगळ्यात मोठा गुण आहे. माझ्या कमतरतेलाही त्यांनी माझ्या विरोधात कधीच वापरलं नाही. माझ्या शेजारचीने म्हणजे अंजलीने माझ्या डोळ्यात खोलवर डोकावून पाहिलं. जणू ती मला खात्री पटवून द्यायचा प्रयत्न करत होती. ती म्हणाली, ठीक आहे, तुझं म्हणणं मी मान्य करते, पण माझं एक ऐक. डोळे सदैव उघडे ठेव. तुझा नवरा सज्जन असेल, पण तो पुरुष आहे आणि पुरुषाच्या मनाचं काय, कधी कुठे कसं भरकटेल याचा काही नेम नाही. मी म्हणाले, अगं, तो आता 40 वर्षांचा आहे. डोक्याचे केस पांढरे व्हायला लागलेत. आता काय दुसरं लग्न करणार? ती त्याच्यावर म्हणाली, बस, तू असंच समजत राहा. असं म्हणत ती चहा प्यायचा कप उचलून शांतपणे निघून गेली. त्या रात्री मी खूप वेळ छतावर बसून होते. हवामान बदलत होतं. हलकी हलकी हवा वाहत होती, पण माझ्या आत कुठेतरी एक सौम्य अस्वस्थता निर्माण होऊ लागली होती. मी तिला दाबण्याचा प्रयत्न केला, जणू काही केलेल्या वेळेच्या पुस्तकांच्या पानांना पुन्हा मिटून टाकावं. माझे पती स्वराज अलीकडच्या काळात उशिरा घरी यायला लागले होते, पण घरी आल्यावर ते नेहमीप्रमाणे हसतच माझी चौकशी करायचे आणि आम्ही दोघं जेवणाच्या टेबलवर बसून गप्पा मारायचो. लहान सहान गोष्टी, जसं आजचा दिवस कसा गेला, जेवणात मीठ बरोबर होतं का, झाडांना पाणी दिलं का. आयुष्य अगदी साधंसं रोजच्यासारखं चाललं होतं. पण त्या दिवशी जेव्हा स्वराज घरी आले ते खूप वेगळे भासत होते. दरवाजा उघडताच मी त्यांना आत येताना पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र गंभीरता होती. हसू नव्हतं ना ते माझ्याशी काही बोलले. मी त्यांना विचारलं, आज दुपारी जेवलात का? ते म्हणाले, भूक नव्हती. मग मी त्यांना विचारलं, का? तब्येत बरी नाही का? ते म्हणाले, नाही, फक्त काही विचार करत होतो. मी त्यांच्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहिलं, जसं काही तिथे एखादी गोष्ट लिहिली गेली असावी जी ती तोंडाने सांगायला टाळत होते. पण दुसऱ्या दिवशी सगळं नेहमीसारखंच होतं. ते ऑफिसमधून वेळेवर आले, जेवले, थोडा TV पाहिला आणि झोपले. पण मला जाणवत होतं काहीतरी नक्कीच बदललं आहे. कदाचित मी नाही, ते नाही, कदाचित आम्ही दोघंही. कदाचित फक्त माझं हृदय धडधड करायला विसरलं होतं. ज्या गोष्टींवर मी शेजारचिनीच्या म्हणजे अंजलीच्या बोलण्यावर हसले होते. स्वराजच्या वागण्यातल्या बदलाला मी स्वतःवर हावी होऊ दिलं नव्हतं. मी स्वतःला व्यस्त ठेवून गेले, जसं काहीच विशेष घडलं नाही. आमच्याकडे एक्वेरियम होतं. त्यात मासे होते. माशांची स्वच्छता काम, झाडांची छाटणी, चहा बनवण्याचे नवे प्रयोग, शिवणकाम, भरतकाम. मी दिवसभर स्वतःला सतत काही ना काही कामात व्यस्त ठेवत होते. पण संध्याकाळ मात्र एकटेपण घेऊनच परत येत होती, जी आता स्वराजच्या शांततेत लपून बसली होती. ते ऑफिसवरून यायचे, पण आता फक्त दरवाजा उघडायचे, बूट एका बाजूला ठेवायचे आणि थेट हातपाय धुण्यासाठी जायचे. ते फ्रेश होऊन परत यायचे तेव्हा मी चहा तयार ठेवत असे. पण चहा पित असतानाही ते आता बऱ्याच वेळ गप्प असायचे. फक्त कप हातात धरून कुठेतरी शून्यात बघत राहायचे, जसं त्यांच्या मनात काहीतरी चालू असावं. एकदा मी विचारलं, स्वराज, चहाची चव तर अजूनही तशीच आहे ना?
माझ्या बोलण्यावर ते हलकेच हसले आणि म्हणाले, हो, तुझ्यासारखा चहा कोणीच बनवू शकत नाही. त्यांचे शब्द छान होते, पण त्यांच्या आवाजातला रिकामेपणा मला दररोज जास्त जाणवू लागला होता. जसं त्या शब्दांना आता अर्थच उरला नव्हता. फक्त बोलायचे म्हणून बोललेले शब्द होते ते. एका रात्री ते खूप उशिरा घरी आले. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा होता आणि एक प्रकारची उदासी. जेवणाच्या टेबलवर बसल्यावर मी सहज म्हटलं, आज तुमच्यासाठी काही खास केलंय, टेस्ट तर करून बघा. ते म्हणाले, ठीक आहे. मी त्यांना विचारलं, हे काय फक्त ठीक आहे? तुम्हाला तर वांग्याचं भरीत खूप आवडतं ना, खास तुमच्यासाठीच केलंय. काही वेळाने त्यांनी हातातला चमचा खाली ठेवला आणि हळू आवाजात म्हणाले, कधी कधी वाटतं आयुष्य असंच पुढं ढकलत आहे, ना पुढे काही आहे ना मागे. मी त्यांचं बोलणं ऐकून स्तब्ध झाले. मी विचारलं, हे काय बोलताय तुम्ही स्वराज? जणू त्यांच्या तोंडून ही गोष्ट ऐकून माझं हृदय बंद पडणंच बाकी होतं. मी हळू आवाजात प्रेमाने विचारलं, तुम्हाला काही त्रास आहे का? ते म्हणाले, नाही, फक्त असंच वाटतं. जर एखादा मुलगा असता किंवा मुलगी तर घर वेगळंच असतं ना, थोडी अजून रंगत आली असती, जगण्याला काहीतरी उद्देश असता. मी अवाक झाले. 15 वर्षात पहिल्यांदाच त्यांनी मुलाबाळाबद्दल काही बोललं होतं आणि अशा पद्धतीनं. याआधी ते नेहमी म्हणायचे, आपण दोघंच एकमेकांसाठी पुरे आहोत. आणि आज मी माझं लक्ष प्लेटवर खिळवलं आणि शांतपणे म्हणाले, मी खूप प्रयत्न केलेत स्वराज, तुम्हाला माहिती आहे. मी प्रत्येक प्रकारचा उपचार केला. डॉक्टर, वैद्य, साधू बाबा सगळ्यांकडे गेले. ते मध्येच म्हणाले, माहिती आहे मला, तू खूप प्रयत्न केलेस, पण कधी कधी मन हरतं स्वरा. घरामध्ये शांतता पसरली होती. त्या रात्री आम्ही काहीही न बोलता ती रात्र घालवली होती. दुसऱ्या दिवशी ते खूप लवकर ऑफिसला निघून गेले. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच असहाय्यता होती, जणू ते मला टाळू पाहत होते. त्याच दिवशी माझी बहीण तिच्या मुलांसह आमच्याकडे सुट्ट्यांमध्ये राहायला आली. ती नेहमी सुट्ट्यांमध्ये माझ्याकडेच राहायला यायची. तिच्या मुलांचं खिदळणं, धम्माल, हसणं, घरातले गोंगाट हे सगळं जणू घरात नवा प्राण फुंकून गेलं होतं. स्वराज ऑफिसमधून परत आले तेव्हा त्यांनी मुलांना पाहून हसतच त्यांना उचलून घेतलं. त्यांच्यासोबत खेळायला लागले. खूप दिवसांनी मी त्यांच्या चेहऱ्यावर ती जुनी चमक पाहिली होती. माझ्या लहान भाच्यानं विचारलं, काका, तुम्ही मला नवीन खेळणं घेऊन द्याल ना? स्वराज लगेच म्हणाले, हो, उद्या मी तुझ्यासाठी गाडी घेऊन येतो. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला निघताना त्यांनी मुलांसाठी चॉकलेट आणि खेळणी आणून ठेवली होती. माझ्या मनात काहीसं तुटून गेलं होतं. मी कधीच स्वराजला मुलांशी इतकं जोडलेलं पाहिलं नव्हतं. पूर्वी ते मुलांच्या गोंगाटाने चिडायचे, पण आता ते संध्याकाळी यायचे आणि त्यांच्यासोबत वेळ घालवायचे, कार्टून पाहायचे आणि खेळायचेही. माझी बहीण मला हसत म्हणायची, जिजू तर माझ्या मुलांपेक्षा जास्तच मुलासारखे झालेत ना? मी हलकंसं हसून उत्तर द्यायचे, पण मनात कुठेतरी एक खोल दरी तयार होत चालली होती. एकदा संध्याकाळी स्वराज मुलांसोबत बसले होते, ब्लॉक्स जोडत होते. तेव्हाच माझी बहीण माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, तू खरंच नशीबवान आहेस दीदी, तुला जिजूंसारखा प्रेम करणारा नवरा मिळाला आहे. बघ किती काळजी घेतात माझ्या मुलांची. मी हळू आवाजात उत्तर दिलं, हो, ते खरोखरच खूप काळजी घेणारे आहेत. पण माझ्या अंतर्मनात प्रथमच जाणवली ती पोकळी जी मी आतमध्ये इतकी वर्ष झाकून ठेवली होती, ती आता शब्दात उतरू लागली होती. जणू त्या दीर्घ शांततेने आता संवाद घ्यायला सुरुवात केली होती, एखाद्या नवीन नात्याच्या दिशेने. त्या दिवसाची सकाळ ही अगदी सामान्य होती. स्वराज नाश्ता करताना नेहमीप्रमाणे शांत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच संतपणा होता. जणू काही सगळं ठरवलेलं होतं, पण सांगायचं बाकी होतं. मी शांतता तोडली. त्यांना म्हणाले, आज ऑफिसमध्ये काही खास काम आहे का? ते नाश्ता करत करत म्हणाले, हो, काम तर आहेच, पण काही दिवस शहराबाहेर जावं लागेल बहुतेक. मी थोड्या आश्चर्याने विचारले, कुठे? ते म्हणाले, कदाचित हैदराबाद. बिझनेस मीटिंग आहे, आठवड्याभराचं काम आहे. हे पहिल्यांदाच होत होतं की इतक्या वर्षात माझ्याशिवाय एकटे प्रवास करणार होते. स्वराजचा स्वभाव असा नव्हता.
ते प्रवास टाळायचे. सुट्ट्यांमध्ये सुद्धा कुठे जायचं त्यांना फारसं आवडत नसे आणि जिथे जायचे तेव्हा ते मलाच सोबत न्यायचे. मी फक्त एवढंच म्हटलं, ठीक आहे, स्वतःची काळजी घ्या. ते पटकन तयार झाले आणि बॅग भरून निघूनही गेले. त्यांची अनुपस्थिती मी जणू आपल्या दैनंदिनतेचा भाग मानून घेतला. जसं एखादा पाहुणा आपल्या घरी येतो आणि निघून गेल्यावर घराची शांतता परत येते, अगदी तसंच. पहिल्या दिवशी सगळं नेहमीसारखं होतं. मी वेळेवर जेवण बनवलं, झाडांना पाणी दिलं, संध्याकाळी बहिणीच्या मुलांबरोबर खेळले. दुसरा दिवसही तसाच निघून गेला. तिसऱ्या दिवशी मात्र थोडी अस्वस्थता वाटू लागली. माझे पती फोनवर बोलायचे, पण अगदी कमी. फक्त एवढंच म्हणायचे, ठीक आहे, काम सुरू आहे, इथं खूप गरमी आहे, बस एवढंच. 8 दिवस उलटून गेले तेव्हा त्यांनी एक मेसेज पाठवला, परत यायला थोडा वेळ लागेल, काही दिवस अजून लागतील. कोणतीही विशेष कारणं दिली नव्हती. मी जास्त प्रश्न विचारले नाहीत. कदाचित आता सवय झाली होती. आज 12 दिवस झाले होते. त्या संध्याकाळी दारावर टकटक झाली. मी दरवाजा उघडला आणि दारात उभा असलेला व्यक्ती पाहून मी क्षणभर हादरले. माझ्यासमोर उभा असलेला माणूस माझा पती होता, पण स्वराज खूप बदललेले होते. त्यांचा चेहरा अगदी क्लीन शेव होता. ते स्वराज जे नेहमी हलकीशी दाढी ठेवायचे, आज त्यांच्या चेहऱ्यावर एकही केस नव्हता. त्यांच्या डोळ्यात एक अजब चमक होती, जणू वर्षानुवर्षांचा थकवा निघून गेला होता. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते केस जे आता पांढरे व्हायला लागले होते, ते गडद काळे झाले होते. मी त्यांच्याकडे काही क्षण बघत राहिले, मग हळूच हसत म्हणाले, तुम्ही तर सगळंच गेटअप बदलून टाकले. ते हसले आणि म्हणाले, हो, सहजच वाटलं की थोडं बदलायला हवं. मी दरवाजापासून मागे झाले. ते आत जणू काही वेगळं घडलेलं नाही असे आले. बेडवर बसताच मला म्हणाले, चहा मिळेल का? मी म्हणाले, आत्ताच घेऊन येते. मी स्वयंपाकघराकडे वळले, पण मनात विचारांची गर्दी सुरू झाली होती. ते स्वराज जे म्हणायचे की त्यांना वयाचं काही महत्त्व नाही, तेच आज अचानक केस रंगवून क्लीन शेव करून का आले? चहा घेऊन मी परत आले. त्यांना हलकंसं विचारलं, हैदराबादमध्ये खूप बिझी होता का? नवीन लोक भेटले असतील, काही नवीन आयडिया सुचल्या असतील, बिझनेस प्लॅनिंग वगैरे केले असेल, आणि मग अचानक हा बदल? ते चहा पीत म्हणाले, कधी कधी माणसाला स्वतःला नवीन वाटणं गरजेचं असतं. त्यांचं म्हणणं बरोबर होतं, पण मला जाणवलं ते काहीतरी लपवत आहेत. त्यांचा आवाज जरी नेहमीसारखा होता, पण वागणं पूर्ण वेगळं होतं. त्या रात्रीच्या जेवणात ते नेहमीपेक्षा जास्त बोलत होते. मुलांची चौकशी, बहिणीचा समाचार, टी व्हीवरच्या बातम्यांवर टीका टिप्पणी. मी शांतपणे त्यांचं निरीक्षण करत होते. पुढच्या दिवशी ते नवीन परफ्यूम लावून ऑफिसला गेले. मी म्हणाले, हा सुगंध आधी कधीच जाणवला नाही. ते हसले आणि म्हणाले, नवीन परफ्यूम घेतलाय, वाटलं काहीतरी नवीन ट्राय करावं. ते गेले आणि मी त्यांच्या कपाटाकडे वळले. कपाटात नवीन शर्ट्स होते, काही ब्रँडेड परफ्यूमच्या बाटल्या आणि एक महागड्या बुटांचा बॉक्स होता. हे सगळं जे त्यांच्या स्वभावात नव्हतंच, तेच आता त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग कसा झाला? मी स्वतःला समजवलं, जर त्यांना काही सांगायचं असेल तर ते स्वतःहून सांगतील. पण आतून एक गोंधळ वाढत चालला होता. स्वराज आता आधीसारखे नव्हते आणि मला माहिती होतं की प्रत्येक बदलामागे काहीतरी लपलेलं सत्य असतं. आज ऊन खूपच होतं. मार्चची ती दुपार होती. सूर्य प्रखरपणे तळपळत होता आणि माझे मनाचे प्रश्नही आतून भाजत होते. स्वराज हैदराबादवरून परत आल्यापासून काही दिवस झाले होते, पण त्यांच्या वागणुकीत एक नवीन पद्धत आली होती. बोलणं कमी, वेळेचं काटेकोर नियोजन आणि स्वतःच्या लुक्सची प्रचंड काळजी. नवीन कपडे, नवीन बूट, नवीन अत्तर, सगळंच नवीन. जणू ते कुणासाठी खास होऊन पाहत होते. मी स्वतःलाच सांगत राहिले की शक्यतो हा सगळा माझा फक्त संशय असावा, पण कधीकधी संशय हीच त्या सत्याच्या दाराची पहिली कडी असते. एके दिवशी तीच शेजारीन अंजली आली आणि मला म्हणाली, चल थोडा वेळ बाहेर जाऊया, हवा छान आहे, नवीन कपड्यांचं कलेक्शन आले, एक फेरी टाकूया. मी म्हणाले, ठीक आहे चल.
कदाचित माझ्या मनालाही दुसऱ्या वातावरणात थोडा श्वास घ्यायचा होता. आम्ही दोघी मॉलकडे निघालो. एअर कंडिशनची गार हवा, झगमगाट रोषणाई आणि दुकानांची चमक धमक या सगळ्यांनी त्या क्षणापुरतं तरी माझं लक्ष स्वराजच्या बदललेल्या वागणुकीकडून दूर केलं गेलं. आम्ही एका कपड्यांच्या दुकानात गेलो. तिथं बायकांसाठी साड्यांचं मोठं कलेक्शन लावलेलं होतं. अंजलीने 2 साड्या निवडल्या आणि म्हणाली, ताई, ह्या रंगात तू फार सुंदर दिसशील. मी एक साडी हातात घेतलीच होती, तेवढ्यात माझी नजर दुकानाच्या कोपऱ्याकडे गेली. पहिल्या क्षणी काही समजलं नाही, पण दुसऱ्या क्षणाला जणू काळीजच थांबून गेलं. समोर सोफ्यावर माझे पती स्वराज बसले होते, पण ते एकटे नव्हते. त्यांच्यासोबत एक तरुणी होती. तिचा चेहरा मास्कनं झाकलेला होता, पण तिचे डोळे, तिचं हास्य आणि तिचं वागणं सगळं अगदी स्पष्ट होतं. ती एका साडीचा भाग हातात घेऊन स्वराजशी काहीतरी बोलत होती आणि स्वराज हसून फक्त मान हलवत होते. मग ते दोघं उठले आणि कॅश काउंटरकडे गेले. स्वराजने क्रेडिट कार्ड काढून ती साडी विकत घेतली. मी मागे वळण्याचा विचार करत होते, पण माझ्या नजरा जणू तिथंच घोटल्या होत्या. स्वराज त्या मुलीला शॉपिंग बॅग देत होते आणि ती हसत त्यांना थँक्यू म्हणत होती. मग दोघं मॉल बाहेर निघाले. स्वराजच्या हातात अजूनही अनेक शॉपिंग बॅग्स होत्या. मी चुपचाप काही पावलं मागे सरले. अंजलीने माझी अवस्था पाहिली आणि पुढे येऊन मला विचारलं, काय झालं ताई? मी फक्त इतकंच म्हटलं, मला घरी परत जायचं आहे. आम्ही दोघी पटकन मॉलच्या बाहेर पडलो. माझा श्वास घुसमटत होता. डोळ्यांपुढे स्वराजचा बदललेला चेहरा होता. ते हसणं जे मी महिन्यांपासून पाहिलं नव्हतं, ते आज एका मास्क मागे लपलेल्या तरुणीबरोबर जोडलेलं होतं. रिक्षात बसल्यावर अंजली हळू आवाजात म्हणालेच होते ना मी, माणूस संपूर्ण बदलतो, पण बाईला कळतं तेव्हा बरंच काही हातातून निसटून गेलेलं असतं. मी काहीच बोलले नाही, फक्त खिडकीबाहेर झपाट्याने सरकणाऱ्या झाडांकडे पाहत राहिले. घरी पोहोचल्यावर मी दार बंद केलं, पडदे ओढले आणि बेडवर बसून राहिले. माझ्या हातात तीच साडी होती, जिला मी दुकानातून खरेदी केलं होतं, पण आता तिच्याकडे पाहायचंही मन झालं नाही. अंजली शांतपणे माझ्याजवळ बसून राहिली. मग हळूच म्हणाली, तू म्हणाली होतीस ना, तुझा नवरा असं काही करू शकत नाही. आता स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंस? ती तरुण मुलगी त्याच्यासोबत होती. तिनं चेहरा झाकलेला होता, पण तिचं वागणं सगळं सांगून जात होतं. मी पान खाली घातली. ती मुलगी खुश होती. स्वराज तिच्यासाठी जणू सर्व काही होते. अंजलीच्या आवाजात दुःख नव्हतं, फक्त एक कडवट सत्य होतं. ती म्हणाली, हे पुरुष स्वतःचे वय, स्वतःची बायको आणि वफादारी सगळं विसरून जातात. जिथं त्यांना क्षणिक आनंद मिळतो तिथंच ते जातात. रात्र झालेली होती. स्वराज अजून परत आले नव्हते. मी त्यांना फोन करायला मोबाईल उचलला, मग ठेवून दिला. परत उचलला, नंबर डायल केला, पण शेवटच्या क्षणी कट करून टाकला. काय विचारलं असतं त्यांना, तुम्ही मॉलमध्ये काय करत होता? ती मुलगी कोण होती? इतक्या उशिरा घरी का आलात? हे सगळं प्रश्न गळ्यात अडकून राहिले. जेव्हा स्वराज उशिरा घरी आले, मी दाराच्या आडून त्यांना पाहत होते. त्यांच्या हातात शॉपिंग बॅग्स होत्या. कदाचित माझ्यासाठी, कदाचित नाही. त्यांच्या चेहऱ्यावर तीच झळाळी होती जी मी मॉलमध्ये पाहिली होती. मी दरवाजा उघडला आणि माझ्या खोलीचं दार बंद करून घेतलं. त्यांना हे जाणवलंही नाही की मी जागी आहे की झोपले आहे. कदाचित त्यांना फरकही पडत नव्हता. आजची रात्र फारच लांब होती. माझे अश्रू उशीवर नव्हते, ते माझ्या हृदयात आतल्या आत साचत होते आणि मनात फक्त एकच गोष्ट सतत घुमत होती. तो स्वराज जो कालपर्यंत फक्त माझा होता, आज दुसऱ्याकडून आनंद विकत घेत होता. या घटनेनंतर मी काही दिवस स्वतःला पूर्णपणे वेगळं केलं होतं. घरकाम नेहमीसारखं चालू होतं. जेवण बनवायचं, घर स्वच्छ करायचं, पण माझ्या डोळ्यांनी रोज माझ्या अस्तित्वाची उणीव मोजत राहिले. ते स्वराज आधीसारखे प्रसन्न नव्हते. घरीही कमी वेळ घालवायला लागले होते. बहुतेक वेळा सांगायचे, ऑफिसवरून येण्यास उशीर होईल, जागू नकोस, माझी वाट पाहू नकोस. एक दिवस स्वराज सकाळी लवकर उठले, झटपट तयार झाले आणि नाश्ता न करताच बाहेर पडायला लागले. मी त्यांना विचारलं, किमान चहा तरी घेऊन जा. ते म्हणाले, नाही, आज लवकर निघायचं आहे. 2 दिवसांसाठी बाहेर चाललोय. एक महत्त्वाची मीटिंग आहे. मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि विचारलं, कुठे चालला आहात? ते बूट घालत म्हणाले, मेरठ. काल रात्री ऑफिसमधून कळलं
माझ्यासोबत एक सहकारी पण चालला आहे. मी कोणताही प्रश्न केला नाही ना विरोध केला. फक्त शांतपणे मान हलवली. दार बंद झालं आणि ते निघून गेले. पण माझ्या मनाला ठाम माहिती होतं ते खोटं बोलले. मॉलमधली ती एक दिवस आधीची झलक अजूनही माझ्या डोळ्यांसमोर होती. ती मास्क घातलेली मुलगी, स्वराजचा हसरा चेहरा, शॉपिंग बॅग्स आणि आता हे अचानक बाहेर जाणं. सगळं एकत्र जोडायला मी काही तपास अधिकारी पोलीस नव्हते, पण एक बायको होते आणि तिथं सगळं स्पष्ट होतं. दुपारी अंजली आली. हातात बटाट्याची भजीची प्लेट होती. तिनं दार लावताच विचारलं, कुठे आहे तुझा स्वराज साहेब? मी म्हणाले, सांगून गेले आहेत की 2 दिवस मेरठला चालले आहेत. अंजलीनं जणू हे ऐकून दुर्लक्ष केलं. ती म्हणाली, तू फोन केला नाहीस का? मी उत्तर दिलं, ते स्वतः फोन करतात जेव्हा त्यांना वेळ मिळतो तेव्हाच. अंजलीनं माझ्याकडे खोल नजर टाकली आणि मला म्हणाली, माझं म्हणणं ऐकशील तर थेट विचारून टाक त्याला. पुरुष एकदा काही लपवायला लागले तर त्यांना तीच सवय लागते. मी विषय बदलला. मी तिला विचारलं, प्लेटमध्ये हे काय आणलं आहेस? ती म्हणाली, गरमागरम बटाट्याची भजी आणली आहे. मन झालं म्हणून केले. तुझ्यासाठीही आणलेत. ती सोप्यावर बसली आणि हळूच मला म्हणाली, हे बघ ताई, एक तू आहेस जी अजूनही स्वराजवर विश्वास ठेवून शांत बसलेली आहेस. त्या संध्याकाळी स्वराजचा एकही फोन आला नव्हता. मी पुन्हा फोन लावला, पण दोन्ही वेळा बिझी. रात्र होत आली तेव्हा मी एक साधा मेसेज पाठवला, ठीक आहात ना? जेवायची वेळ झाली आहे, फोन करा. रात्री 11 नंतर त्यांचा फोन आला. आवाज थकलेला होता. ते म्हणाले, हॉटेलला पोहोचलोय. ट्रॅफिक खूप होतं. फोन चार्ज नव्हता. मी विचारलं, तुम्ही ठीक आहात ना? ते म्हणाले, हो, सर्व काही ठीक आहे, काळजी करू नकोस. फोन कट झाल्यावर मी बराच वेळ मोबाईलच्या स्क्रीनकडेच पाहत बसले होते. दुसऱ्या दिवशी मी स्वतःला खूप व्यस्त ठेवलं, पण संध्याकाळ जवळ येताच हृदयाची धडधड वाढत होती. स्वराजकडून अजूनही काहीही खबर नव्हती. पुन्हा अंजली आली, पण यावेळेस ती काही ऐकूनच आली होती की पाहून आली होती काय माहिती. ती म्हणाली, मी काल माझ्या कझिनसोबत मॉलमध्ये गेले होते. तिथं मी तुझ्या नवऱ्याला स्वराजला पाहिलं. हे ऐकून माझ्या हातून चहाचा कपच खाली पडला. ती म्हणाली, त्यांच्यासोबत तीच मुलगी होती, तीच मास्क घातलेली जी आपण त्या दिवशी मॉलमध्ये पाहिली होती. त्या मुलीला दाखवत स्वराजींनी एका ज्वेलरी काउंटरवरून काही गोल्ड रिंग्स विकत घेतल्या. मी माझ्या हातांच्या बोटांकडे पाहत राहिले, जणू त्या अंगठीत माझीच रिकामी जागा असावी. अंजली म्हणाली, तू स्वराजशी काही बोललीस का? मी म्हटलं, नाही. ती म्हणाली, त्यामुळे स्वराज मला पाहताच गोंधळला आणि तिथून तडक बाहेर निघून गेला. आता माझ्यासाठी हे नकार देणं शक्यच नव्हतं. हा फक्त संशय नव्हता राहिला, हे सत्य बनून समोर उभं राहिलं होतं. त्या रात्री मी स्वराजला फोन केला. मी विचारलं, कुठे आहात? ते म्हणाले, सांगितलं होतं ना, मेरठला आहे, उद्या रात्री परत येणार आहे. मी शांत राहिले. नंतर हळू आवाजात विचारलं, तुम्ही दुसरं लग्न केलं आहे का? फोनच्या दुसऱ्या बाजूला शांतता होती. मी पुन्हा विचारलं, स्वराज, तुम्ही काही बोलत का नाही आहात? तो फक्त एवढाच म्हणाला, आता मी तुझ्याशी बोलू नाही शकणार. फोन कट झाला. मी डोळे बंद केले आणि एक एक प्रसंग डोळ्यांसमोरून सरकायला लागला. तो दिवस, ती मुलगी, स्वराजची हसणारी नजर, अंजलीच्या सावध करत राहणाऱ्या शब्दांचा आवाज आणि सर्वात मोठं माझा तो विश्वास, जो आता तुकडे तुकडे होऊन माझ्यासमोर पडलेला होता. अंजलीचं वाक्य मनात घुमत होतं, पुरुष शांतपणे सगळं बदलून टाकतात आणि स्त्री फक्त पाहत राहते. त्या रात्री मी काहीच विचार केला नाही. फक्त हे नक्की ठरवलं की मी आता गप्प बसणार नाही. आता स्वराज, जो एकेकाळी माझ्या विश्वासाचा केंद्रबिंदू होता, तोच आज माझ्या प्रश्नांच्या चक्रव्यूहात अडकलेला होता. 2 दिवसांनी दरवाजावर टकटक झाली. मी बाल्कनीमध्ये कपडे वाळत घालत होते. हात झटकले आणि हळूच दरवाजाकडे गेले. समोर स्वराज उभे होते.
त्यांच्यासोबत एक मुलगी होती. आज त्या मुलीच्या चेहऱ्यावर मास्क नव्हता. तिच्याकडे एक छोटीशी बॅग होती. ती नजर खाली घालून उभी होती. स्वराजने माझ्याकडे नजरही नाही टाकली. फक्त हळूच म्हणाले, ही आता माझ्यासोबतच राहणार आहे. सगळं सांगतो नंतर, आत्तासाठी फक्त आत घे. हे ऐकून जणू माझ्या पायाखालची जमीनच सरकली. पण मी चेहऱ्यावर शांततेचं आवरण ओढलं आणि निशब्द बाजूला सरकले. ते दोघं आत आले. मी एका कोपऱ्यात शांतपणे उभी होते. स्वराजने एक क्षणही माझ्याकडे पाहिलं नाही. संध्याकाळपर्यंत ती मुलगी माझ्यासोबत किचनमध्ये होती. ती काही बोलली नाही, फक्त डोळ्यांनी विचारत राहिली. मी भांडी घासली, जेवण बनवलं, एक शब्दही न बोलता. मी स्वरासाठी ताट वाढत होते. तो टेबलवर येऊन बसला. ती मुलगीही त्याच्यासोबत बसली होती. दोघं जेवायला लागले, जणू काहीच घडलं नाही. तेव्हा प्रथमच माझ्या मनात आलं, कदाचित हेच आता सामान्य होणार आहे. पुढच्या दिवशी सकाळी मी चहा बनवायला किचनमध्ये गेले, तर ती मुलगी आधीच तिथे होती. तिने गॅसवर दूध ठेवलेलं होतं. मी काहीही न बोलता परत वळले. रूममध्ये येऊन खिडकीजवळ बसले. बाहेरचा प्रकाश आत येत होता, पण माझ्या आत अंधार वाढत चालला होता. आता स्वराज जास्त वेळ तिच्यासोबतच घालवत होते. किचनमध्ये हसत खिदळत काही क्षण बोलायचे. मी जवळून जात असे तरीही त्यांचे लक्ष माझ्याकडे नसायचे. पण आता मला जाणवत होतं, मी या घरात फक्त एक पाहुणी राहिली आहे. एक अशी व्यक्ती जिची किंमत आता उरलेली नाही. एक दिवस दुपारी ती मुलगी माझ्या खोलीत आली. हातात चहा आणि बिस्किटांचा ट्रे होता. मला हळूच आवाजात म्हणाली, तुम्ही संध्याकाळचा चहा घेतला नाही? मी आणला आहे. मी फक्त हाताने इशारा केला, ठेव. ती ट्रे ठेवून निघून गेली, पण निघताना थांबली आणि हळूच म्हणाली, मी तुमचं काहीही हिसकावून घेतलं नाही. ना तुमचे पती ना हे घर. हे सगळं माझ्या मर्जीनं झालेलं नाही. मी तिच्याकडे पाहिलं, पण काहीही बोलले नाही. ती म्हणाली, कारण ज्याच्याकडे खरोखरचं प्रेम असतं त्याला कधीच काही हिसकावून घ्यायची गरज भासत नाही. एक दिवस माझ्या बहिणीची मुलं 2 दिवस राहायला आली होती. तेव्हा माझे पती पूर्वीप्रमाणेच त्यांच्याशी प्रेमाने वागले, पण आता त्यांच्या वागण्यात तो आधीचा उत्साह राहिला नव्हता. ती मुलगी मुलांमध्ये सहज मिसळून गेली होती. ती त्यांच्याबरोबर केक बनवायची, त्यांना गोष्टी सांगायची आणि शेवटी त्यांना खेळणीही द्यायची. माझ्या भाच्यानं येऊन मला सांगितलं, मावशी, ती नवीन मावशी खूप छान आहे. त्यांनी आम्हाला गोष्ट शिकवली. मी हसले, पण आत कुठेतरी टोचलं होतं. असं वाटत होतं की माझं अस्तित्व हळूहळू नाहीसं होतंय. सकाळी नाश्त्यानंतर माझ्या पतींनी डायनिंग टेबलवर बसता बसता सांगितलं, घरकाम आता तुम्ही दोघींनी वाटून घ्या. एकीवर सगळं टाकायचं नाही. मी त्यांच्याकडे पाहिलं. त्यांचं लक्ष वर्तमानपत्रात होतं. ते असे बोलत होते जसं काय ऑफिसमधल्या एखाद्या सहकार्याला आदेश देत असावेत. नवीन पत्नी, जिला ते आता सर्व काही मानू लागले होते, ती शांतपणे भांडी उचलून किचनमध्ये गेली. मी काही उत्तर दिलं नाही, ना मान हलवली. पण मला माहिती होतं की जर मी शांत राहिले तर काही दिवसात या घराचं छतसुद्धा माझ्या डोक्यावरून निघून जाईल. घटस्फोट हा शब्द आता त्यांच्या नजरेत दिसू लागला होता, जरी तो अजून ओठांवर आलेला नव्हता. म्हणून दुसऱ्या दिवशी मी झाडू उचलला आणि किचन, वॉशरूम, अंगण यांची सफाई माझी जबाबदारी बनली. ती सकाळचा नाश्ता बनवत असे, मी दुपारी स्वच्छता करत असे, संध्याकाळी ती चहा बनवत असे आणि रात्रीचं जेवणसुद्धा तीच करत असे. कधीकधी मीही जेवण बनवत असे. स्वराजने एक शेड्यूल ठरवून टाकलं होतं, जणू आयुष्य म्हणजे एखादी ऑफिस ड्युटीच. सुरुवातीच्या काही दिवसात मी फक्त शांतपणे काम करत राहिले. मनात जे ओझं होतं ते शब्दात सांगणं शक्य नव्हतं. दरवेळी जेव्हा मी झाडून घेत असे तेव्हा डोळ्यांसमोर जुन्या दिवसांच्या आठवणी येत असत. तेव्हा माझे पती माझ्या हातातून झाडू घेत म्हणायचे, तू बस, मी करतो. आता तोच नवरा खोलीत बसून मोबाईल बघत असे आणि मी कचऱ्याची पिशवी हातात घेऊन आत बाहेर करत राहायचे. एक दिवस मी पाहिलं की ती मुलगी अर्चना माझ्या पतीचा शर्ट इस्त्री करत होती. माझे पती दाराजवळ उभं राहून हसत होते. माझी पाठ किचनकडे होती, पण डोळे मात्र सगळं पाहत होते. संध्याकाळी मी तो शर्ट इस्त्रीने थोडा जाळला, पण गुपचूप आणि काळजीपूर्वक, जेणेकरून कुणाला समजू नये. दुसऱ्या दिवशी स्वराजने तो शर्ट घातला आणि खोलीतून बाहेर पडताना म्हणाले, कसं काय जळाला कुणास ठाऊक. मी शांत होते, पण मनात एक हलकासा दिलासा वाटला. ती माझी पहिली छोटीशी जीत होती, अगदी क्षुल्लक,
दुसऱ्या दिवशी मी जेवणात मीठ थोडं जास्त घातलं. अर्चना डायनिंग टेबलवर बसली होती. स्वराजबरोबर जेवण सुरू केलं, पण स्वराज काहीही बोलले नाहीत. शांतपणे जेवले आणि नंतर पाणी प्यायल्यावर म्हणाले, आज मीठ थोडं जास्त आहे, पण काय आहे ना, टेस्ट बदलणंही गरजेचं असतं. शिवाय जेवण फार चविष्ट झाले. मी खोलीत येऊन दरवाजा बंद केला. मला वाटलं की आता ते दोघं एकमेकांना पूर्णपणे समजून घेऊ लागले आहेत. आता मी या घरात फक्त काम करणारी एक सदस्य आहे, ती पत्नी जी फक्त नावापुरतीच उरली आहे. दुसऱ्या दिवशी अर्चना भांडी धुवून कपडे बदलायला गेली. मी तिचे कपाट उघडले. स्वराजचा नवीन प्रेस केलेला शर्ट काढला आणि हळूच त्यावर इस्त्रीचा हलका डाग उमटवला. मग तो शर्ट अशा प्रकारे फोल्ड करून परत ठेवल्यासारखं केलं, जणू काही झालंच नाही. संध्याकाळी जेव्हा स्वराज ऑफिसमधून आले आणि तो शर्ट घालायला लागले, तेव्हा त्यावर त्यांना एक अस्पष्टसा डाग दिसला. त्यांनी विचारलं, हा शर्ट कुणी ठेवला आहे? अर्चना पुढे आली आणि म्हणाली, मीच ठेवला होता, सकाळी इस्त्रीही केला होता. स्वराज म्हणाले, मग हा डाग कसा आला? स्वराजने शर्ट काढून परत ठेवून दिला. अर्चना शांतपणे उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर संभ्रम होता. मी मागून सगळं शांतपणे पाहत होते. ही तर एक साधीशी गोष्ट होती, पण मला जाणवलं की मी अजून एक पाऊल पुढे टाकले. आता हे सगळं सुरू झालं होतं. कधी चहा गोडसर करायचे, तर कधी स्वराजच्या चपलांना कपाटामागे ठेवायचे, तर कधी त्यांना आवडणारी फळं फ्रीजमधून काढून उन्हात टाकून द्यायचे. सगळ्या गोष्टी किरकोळच होत्या, पण दरवेळी दोष तिच्यावरच यायचा, जी आता माझ्या घरात माझ्या नवऱ्यासोबत राहत होती. एक दिवस अर्चना किचनमध्ये होती. मी भांडी धुवत होते. ती हसत हसत म्हणाली, आज चहा खूपच छान झाला होता ना? स्वराजनेही तिचं कौतुक केलं होतं. मी भांड्यांना साबण लावत म्हणाले, कधी कधी योगायोगाने ही चांगल्या गोष्टी होतात, अगदी मनात नसतानाही. ती क्षणभर थांबली, मग काहीही न बोलता निघून गेली. मला वाटलं कदाचित तिला काही जाणवू लागले, पण तीही काही कमी हुशार नव्हती. एक दिवस मी पाहिलं, ती स्वराजच्या खोलीत एक नवीन परफ्यूमचं बॉक्स उघडत होती. तिने थोडं आपल्या हातावर लावलं आणि त्याचा सुगंध घेतला. स्वराज तिच्याजवळ बसले आणि म्हणाले, हे तुझ्यासाठीच आणलं आहे, तुला आवडेल. त्या क्षणी माझं अस्तित्व अगदी नगण्य होतं. मी चहाचा कप घेऊन दाराजवळ उभी होते. मग तो कप टेबलावर ठेवून निघून गेले. आता गोष्ट फक्त अपमानाची नव्हती, तर आता प्रश्न माझ्या प्रतिष्ठेचा आणि विश्वासाचा होता. मला माहिती होतं, जर मी आता काही बोलले नाही, तर माझ्या नवऱ्याच्या मनातून माझं अस्तित्व कायमचंच मिटून जाईल. आणि कदाचित ते अस्तित्व नाहीसं होण्याआधी मला या नव्या आयुष्याला हादरावं लागेल, शांतपणे पण ठामपणे, जे मी हादरवत होते. कधी कधी अशा गोष्टी जास्त बोचतात जेव्हा शत्रू शांतपणे हसून तुमचाच डाव फसवतो. माझे वार थांबत नव्हते, पण मला त्याचा काहीच परिणाम होताना दिसत नव्हता. एक दिवस जेव्हा त्यांची नवीन बायको अर्चना हिने स्वराजसाठी त्यांच्या आवडीचं जेवण बनवलं, तेव्हा मी गुपचूप त्या जेवणात मिठाची बरणी चोचली. इतकं मीठ झालं होतं की पहिला घास घेताच त्यांच्या जिभेला जळजळ व्हायला हवी होती. ते दोघे डायनिंग टेबलवर बसले. स्वराजने पहिला घास घेतला, काही क्षण थांबले, मग दुसरा घासही घेतला. त्यानंतर त्यांनी कोणतीही भावना न दाखवता जेवण सोडलं आणि उठून गेले. जेवणानंतर ते जेव्हा किचनमध्ये आले, मी शांतपणे भांडी आवरत होते. अर्चना हळूच म्हणाली, आज मी थोडं जास्तच झालं होतं ना? पण स्वराज काहीच बोलले नाही. मीच भांडी धुताना म्हटलं, कदाचित आता जिभेची सहनशक्ती वाढली असेल. ती माझ्या बोलण्याचा अर्थ समजली का नाही हे मला माहिती नाही, पण दुसऱ्या दिवशी ती परत स्वयंपाक बनवत होती. यावेळी मी मिरचीच्या डब्यातून लाल तिखट काढून जेवणात टाकलं. आज जेवण जरा तिखटच होणार होतं हे निश्चित, पण आजही रात्री जेवताना तेच झालं. स्वराजने आजही भरपूर पाणी प्यायलं, पण एक शब्दही बोलले नाहीत. ना तक्रार केली ना नाराजी दाखवली. मला हे बघून आश्चर्य वाटलं की जो माणूस थोडंसं मीठ कमी झालं की लगेच विचारायचा, तुझं लक्ष कुठं असतं, तो आज काहीही न बोलता सगळं सहन करत होता. जणू आता जेवणाचा स्वाद त्याच्यासाठी काही अर्थच उरला नव्हता. एक संध्याकाळी ते अर्चनासोबत बसून मोबाईलमध्ये फोटो बघत होते. दोघं हसत होते. मग स्वराज म्हणाले, हा आपला फोटो हैदराबादचा आहे, खूप छान दिवस होता ना तो? अर्चना म्हणाली, त्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती.
कदाचित त्या नव्या आयुष्याच्या सुरुवातीची आनंदी लहर असेल. हे शब्द माझ्या काळजावर बाणासारखे घुसले होते. मी किचनमध्ये चहा बनवत होते. माझे हात थरथरत होते, पण मी स्वतःला सावरलं. चहा ट्रेमध्ये ठेवला आणि शांतपणे त्यांच्या खोलीत गेले. चहा ठेवताना स्वराज फक्त एवढंच म्हटलं, थँक्यू. पूर्वी ते म्हणायचे, तुझ्या हातचा चहा वेगळाच असतो, असा चहा बाहेर कुठेच मिळणार नाही. आता फक्त एक थँक्यू उरलं होतं. दुसऱ्या दिवशी मी त्यांचे घड्याळ लपून ठेवलं. त्यांनी गोंधळून न जाता शांतपणे दुसरं घड्याळ घातलं. नंतर मी त्यांच्या फाईलमधून एक महत्त्वाचं कागदपत्र काढून टाकलं. ऑफिसमधून परत आल्यावर ते फक्त एवढंच म्हणाले, स्मरणशक्ती आता कमी होत चालली आहे. मी दररोज स्वराजमध्ये तो जुना स्वराज शोधत होते, पण तो जणू माझ्यासाठी अस्तित्वातच नव्हता. एक दिवस जेव्हा ते देवघरात बसून प्रार्थना करत होते, तेव्हा मी त्यांच्यासमोर बसले आणि विचारलं, किती दिवस झाले तुम्ही एकदाही विचारलं नाही की घर थोडं वेगळं वेगळं बदलल्यासारखं का वाटते? त्यांचे डोळे बंद होते. त्यांनी डोळे उघडले आणि माझ्याकडे बघून म्हणाले, बदल तर झालाय, पण फक्त गोष्टीत नाही, लोकही बदललेत. आणि जेव्हा सगळंच बदलून जातं तेव्हा तक्रार करायला अर्थही नसतो. मी विचारलं, तुम्हाला जाणवत नाही का की घरात कुणीतरी तुमच्या वस्तूंना हात लावतंय, तुमची कामं बिघडवतंय? त्यांनी मान वर करून मला पाहिलं आणि म्हणाले, जाणवतं ना, पण काही गोष्टी सहन केल्याने मन हलकं राहतं. प्रतिक्रिया दिल्यानं नातं टिकत नाही, ते तुटतं. मी काहीच बोलू शकले नाही. स्वराज पूर्णपणे बदलून गेले होते. इतकं की आता माझ्या कोणत्याही योजना, कोणतीही कटकारस्थानं त्यांच्यावर परिणाम करत नव्हती. ते शांतपणे सगळं सहन करत होते, जसं की माझा राग, माझी तक्रार. आता त्यांच्या आयुष्यात माझा काहीच अर्थ उरलेला नव्हता. कदाचित मी त्यांच्या जगातून इतकी दूर गेली होते की माझ्या अस्तित्वाचं आणि अनुपस्थितीचा काहीच फरक उरला नव्हता. दिवस असेच जात होते. घरकाम, स्वराजचं शांत वागणं आणि माझी हार सुरूच होती. एक दुपारी अर्चना माझ्या खोलीत आली. तिच्या हातात एक छोटासा पांढरा डब्बा होता. तिच्या डोळ्यात एक वेगळीच सौम्यता होती, जणू ती एखादं गुपित घेऊन आली होती. ती म्हणाली, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे, तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर. मी तिच्याकडे पाहिलं. ती खुर्चीवर बसली आणि म्हणाली, तुमच्या आणि स्वराजच्या नात्याबद्दल मला समजतं. मी कधीच तुमची जागा घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि करणारही नाही. मी शांत राहिले. अशा शब्दांची आता मला सवय झाली होती. ती काही वेळ थांबली, मग हळू आवाजात म्हणाली, जर तुम्ही इच्छित असाल तर मी तुम्हाला आई बनवू शकते. हे ऐकल्यानंतर अचानक माझ्या हातातला मोबाईलच खाली पडला. मी तिच्याकडे पाहिलं. शब्द सुचत नव्हते. तिला फक्त एवढंच विचारलं, म्हणजे? ती म्हणाली, जसं मी म्हणते तसंच. जर तुम्ही तयार असाल तर मी एक पद्धत वापरू शकते ज्यामुळे तुम्ही प्रेग्नंट होऊ शकता. तिचे बोलणे ऐकून मी खुर्चीला घट्ट धरून बसले होते. जणू काही मी तिथून कोसळणारच होते. डॉक्टरांनी तर स्पष्ट सांगितलं होतं की मला आई होता येणार नाही. पण ती म्हणाली, मी हे शक्य करू शकते. तिच्या आवाजात आत्मविश्वास होता, जणू ती एखादी वैज्ञानिक असावी. मी तिला विचारलं, तू डॉक्टर आहेस का? ती म्हणाली, नाही, पण मला माहीत आहे मला काय करायचं आहे. मी काही क्षण विचार केला. स्वराजचं बदलतं वागणं, त्यांचा दुरावलेलापणा, माझी रिकामी मांडी, जर यातून काही आशा असेल तर का नाही? मी हे करू बघू शकते. काही वेळाने मी मान हलवली. ती हसली आणि म्हणाली, पण एक अट आहे. मी जे देईन ते तुम्हाला दर रात्री लावावं लागेल आणि मला याबद्दल काहीही विचारायचं नाही. मी तिच्या डोळ्यात पाहिलं. ही चतुराई होती की सहानुभूती मला काहीच समजत नाही. मी म्हटलं, ठीक आहे. त्या रात्री ती माझ्या खोलीत आली. तिच्या हातात एक छोटीशी शिशी होती. दार उघडताच तीव्र सुगंध खोलीत भरून गेला. ती म्हणाली, हे अत्तर आहे, फक्त नाभीवर लावायचं आहे. मी स्वतः लावते, तुम्ही फक्त झोपा. मी पांघरून घेतलं. ती जवळ आली. अत्तर बोटावर घेऊन तिने माझ्या नाभीला स्पर्श केला आणि म्हणाली, डोळे बंद करा. मी डोळे मिटले. काही क्षणांनी काहीच झालं नाही. फक्त झोपेची एक खोल लाट आली आणि नंतर काही आठवलंच नाही.
सकाळी जाग आली तेव्हा अंग जड वाटत होतं, पण रात्रीचं काहीच लक्षात नव्हतं. ती आधीच नाश्ता बनवून तयार होती आणि स्वराज नेहमीसारखे नाश्ता करण्यात व्यस्त होते. दुसऱ्या रात्री पुन्हा तेच झालं. अत्तर, सुगंध आणि गाढ झोप. तिसऱ्या दिवशी मी तिला विचारलं, हे अत्तर कशाचं आहे? ती म्हणाली, हा फक्त सुगंध आहे, झोप व्यावी म्हणून. तुम्हाला आरामाची गरज आहे. तिने ती छोटी शिशी उशीखाली लपवून ठेवली होती. मी काहीही बोलले नाही. एक आठवडा गेला. झोपेचं प्रमाण वाढतच गेलं. दिवसा चक्कर यायला लागले. भूकही कमी झाली. पण ती म्हणायची, हे सगळं या प्रक्रियेचा भाग आहे, काळजी करू नका. मी स्वतःला समजावत होते, जर परिणाम तोच असेल ज्याची मला वर्षांपासून आस होती, तर काही दिवसांचा हा त्रास काहीच नाही. एक दिवस स्वराज घरी आले. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट होता. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं, तुझी तब्येत ठीक आहे का? मी म्हटलं, नाही, काही दिवसांपासून खूप जडसर वाटतंय, झोप खूप येते. ते माझा हात धरत म्हणाले, चल आपण डॉक्टरांकडे जाऊया. अर्चनाने एका क्षणासाठी नजर खाली झुकवली, मग काही बोलली नाही. आम्ही डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरच्या खोलीत आम्ही दोघंही शांत बसलो होतो. स्वराज चेहऱ्यावर गोंधळ आणि आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. मी टेबलच्या कडेलाच नजर लावून बसले होते. डॉक्टरांनी रिपोर्ट्स टेबलवर ठेवले आणि हळूच आवाजात म्हटले, अभिनंदन, तुम्ही प्रेग्नंट आहात. त्या क्षणाला खोलीत एक गाढ शांतता पसरली. स्वराजने माझ्याकडे पाहिलं, मग डॉक्टरकडे आणि पुन्हा माझ्याकडे. त्यांच्या चेहऱ्यावर असंच आश्चर्य होतं, जसं कोणीतरी वर्षानंतर विसरलेलं दार उघडलं असावं. ते हळूच म्हणाले, खरंच? डॉक्टरांनी मान हलवून उत्तर दिलं, हो, अगदी खरं आहे. पुढचे 2 महिने खूप महत्त्वाचे आहेत. काळजी घ्यावी लागेल. घरी परतताना स्वराज संपूर्ण वेळ शांत होते. कधी त्यांची नजर खिडकीबाहेर तर कधी गाडीतल्या डॅशबोर्डवर होती. मी काही बोलले नाही, पण आत कुठेतरी एक हलकीशी आशेची ज्योत पेटली होती. खूप वर्षानंतर तो क्षण होता, जिथे माझं मन एका नव्या आशेच्या भावना घेऊन पुन्हा धडधड करू लागलं होतं. घरी पोहोचल्यावर त्यांनी माझ्यासाठी दरवाजा उघडला. मी आत गेले. ते मागोमाग आले आणि म्हणाले, तू विश्रांती घे, मी पाणी घेऊन येतो. हे शब्द मी खूप दिवसांनी ऐकले होते. रात्रीच्या जेवणाला मी पाहिलं. त्यांनी माझ्या ताटात स्वतःहून जेवण वाढलं होतं. अर्चनाने कमी तिखटाचं जेवण बनवलं होतं. तीही शांतपणे डोळे झुकवून समोर बसली होती. स्वराज म्हणाले, डॉक्टरांनी सांगितलं होतं ना, आंबट गोड टाळायचं? मी मान हलवली. ते म्हणाले, मग उद्यापासून मी तुझ्यासाठी फळं घेऊन येईन. सफरचंद, मोसंबी, अंजीर. अजून काही हवं असेल तर सांग. खोलीत पुन्हा एकदा शांतता पसरली होती. अर्चना, जी दिवसभर माझ्या नवऱ्यासोबत घालवत होती, आता जणू एक तमाशा बनून गेला होता. मी पहिल्यांदा स्वराजला माझ्या शेजारी जास्त वेळ बसलेलं पाहिलं होतं. ते माझी विचारपूस करायचे. दुपारी मला फोन करायचे. संध्याकाळी लवकर घरी यायचे. कधी फळं घेऊन यायचे तर कधी स्वतः दूध आणायला बाहेर जायचे. हे ते स्वराज होते जे अर्चना आल्यापासून म्हणजे 1 महिन्यापासून माझ्या खोलीत पाऊलही ठेवला नव्हता. आता मात्र दररोज रात्री काही वेळ तरी माझ्यासोबत बसत असत. एक दिवस मी दुपारी अंगणात झाडांना पाणी घालत होते, तेव्हा स्वराज आले. त्यांच्या हातात एक पुस्तक होतं. ते म्हणाले, हे तुझ्यासाठी आहे. प्रेग्नन्सीमध्ये काय खावं, काय करू नये, सगळं यात आहे. मी इंटरनेटवर वाचत होतो. वाटलं तुलाही माहिती असायला हवं. मी ते पुस्तक हातात घेतलं. मन काहीसं कोमल झालं होतं. ते छोटे छोटे क्षण जे वर्षांपासून हरवले होते, आता परत यायला लागले होते. संध्याकाळी मी स्वयंपाकघरात काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा स्वराज आले आणि मला विचारलं, काय करत आहेस? तुला तर आराम करायला हवा. मी म्हणाले, फक्त थोडी डाळ बनवत होते. ते म्हणाले, सोड ना, अर्चना करेन, तू बस, मी तुझ्यासाठी चहा करतो. मी त्यांच्या हातात चहा बनवण्याचं भांडं पाहिलं. एक असं दृश्य जे पूर्वी अगदी सामान्य वाटायचं, आता नव्याच अर्थानं भेटलं होतं. अर्चना काही दिवसांपासून शांत झाली होती. ती आधीसारखं स्वराजसोबत बोलत नसे ना त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवत होती. मी तिला अनेकदा दरवाजामागून पाहताना पकडलं होतं, पण तिच्या डोळ्यात एक विचित्र शांतता होती. जणू तिला ठाऊक होतं की हे सगळं फक्त काही काळासाठीच आहे. कदाचित तिला माहिती होतं की पुढे काय होणार आहे. एक रात्री मी झोपायला जात होते.
तेव्हा स्वराज आले आणि माझ्या शेजारी बसले. हळू आवाजात म्हणाले, कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की हे शक्य होईल. मी म्हणाले, मलाही कधी असं वाटलं नव्हतं. ते म्हणाले, मागच्या महिन्यात हैदराबादला जाण्याअगोदर आपण आनंदाचा क्षण घालवला होता आणि त्याचं हे फळ आहे. कधी कधी वाटतं की वरचा देव आपलं उशिरा ऐकतो, पण ऐकतो नक्कीच. मी काहीही बोलले नाही, फक्त डोळे बंद केले आणि विचार केला की त्या आनंदाच्या क्षणानंतरच तुम्ही हैदराबादला गेले आणि मला सर्वात मोठा धोका दिला, माझी फसवणूक केली आणि हे मी कधीच विसरणार नाही. आता स्वराज दररोज बदलू लागले होते. पूर्वी ते सतत मोबाईलमध्ये बिझी असायचे, पण आता माझ्यासाठी वेळ काढू लागले. ते जे दुसऱ्या बायकोवर आधी जास्त लक्ष देत नव्हते, आता तेच मला अधिक महत्त्व द्यायला लागले होते. एक दिवशी मी त्यांना कपाटातून जुळे बाळाचे कपडे काढताना पाहिले, जे मी अनेक वर्षांपूर्वी बाजारातून विकत घेतले होते आणि जपून ठेवले होते. मी विचारलं, आत्ताच का काढताय हे? ते म्हणाले, बस मन झालं. जेव्हा स्वप्न सत्यात उतरतात तेव्हा उशीर करू नये. मी अंतर्मनात प्रार्थना केली, हे क्षण इथेच थांबावेत, ही वेळ अशी स्थिर राहावी. एक सकाळी स्वराजने नाश्त्याच्या टेबलवर माझ्यासाठी भरपूर फळं आणि रसाचा ग्लास ठेवला आणि म्हणाले, आता तू फक्त स्वतःचीच नाहीस, कुणा दुसऱ्याचीही जबाबदारी आहेस. अर्चना, जी स्वराजच्या शेजारी बसलेली होती, ती हलकसं हसली, पण तिच्या डोळ्यात ती आधीची चमक नव्हती. मला जाणवलं होतं, कदाचित मी पुन्हा एकदा महत्त्वाची झाले आहे, पण तरीही मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक अस्वस्थता होती. हे सगळं इतकं सोपं कसं असेल? काहीतरी कुठेतरी नक्की लपलेलं आहे. प्रेग्नन्सीचा 3रा महिना सुरू झाला होता, पण शरीरातला थकवा मात्र तसाच टिकून होता. स्वराज आता माझ्या काळजीत दिवस रात्र गुंतले होते. माझ्या डोळ्यांसमोर काही प्रश्नांची धूसर सावली होती, जी काही केल्यास स्पष्ट होत नव्हती. प्रत्येक रात्री अर्चना माझ्या खोलीत यायची, तीच जुनी शिशी हातात घेऊन. माझ्या नाभीवर अत्तर लावायची आणि म्हणायची, आता झोपा. सुरुवातीला हे सगळं स्वीकारणं माझ्यासाठी सोपं होतं, पण जसजसे दिवस गेले माझ्या मनात काही गोष्टी सतत फिरू लागल्या. ही झोप इतकी गाढ का होते? झोपताना माझं शरीर एवढं शून्य का होतं की डोळे उघडण्याचंही भान राहत नाही? स्वराज कधी माझ्या खोलीत येतात, कधी जातात, काहीच लक्षात का राहत नाही? एक रात्र मी ठरवलं, आता सत्य काय आहे हे समजूनच घेतल्याशिवाय राहायचं नाही. मी कपाटातून कापूस काढला आणि तो नाकात घट्ट लावला, इतका आतवर की अत्तराचा सुगंध पोहोचणारच नाही. अर्चना रोजप्रमाणे आली. हळू आवाजात म्हणाली, आज तब्येत कशी आहे? मी म्हणाले, ठीक आहे, फक्त थोडा थकवा आहे. ती म्हणाली, आजचा दिवस खास आहे, अत्तर लावायला विसरू नका. मी बेडवर झोपले. तिने अत्तर लावलं, पण ती वळताच मी हळूच डोळे उघडले. आजूबाजूला मंद प्रकाश होता, पण मला शुद्ध पूर्ण होती. ती खोलीबाहेर गेली आणि मी दबक्या पावलांनी दरवाजापर्यंत गेले. उघडून पाहिलं, ती अंगणात चालली होती. मी शांतपणे मागे फिरून अंधाऱ्या खोलीत लपले. थोड्या वेळाने एक सावली अंगणाच्या भिंतीकडून आली. तो एक तरुण मुलगा होता, दुबळा पतळा. चेहरा मी पहिल्यांदाच पाहत होते. तो तिच्याजवळ उभा राहून काहीतरी बोलत होता आणि अर्चना फक्त मान हलवत होती. त्याचा आवाज मंद होता, पण काही शब्द कानापर्यंत पोहोचलेच. सगळं नीट चाललंय ना? कुणाला शंका तर नाही ना? तेव्हा अर्चना म्हणाली, नाही, फक्त काही दिवस अजून. त्यांचे संभाषण ऐकताच माझं संपूर्ण शरीर थरथरू लागलं. मी स्वतःला भिंतीला टेकवलं. श्वास वाढू लागला होता, पण मी स्वतःला सावरलं. तो मुलगा भिंत ओलांडून गेला आणि अर्चना परत खोलीत आली. मी बेडवर पडलेली होते, डोळे बंद, श्वास मंद. तिने दबक्या पावलांनी येऊन ती शिशी कपाटात ठेवली आणि निघून गेली. मी नाकातून कापूस काढला आणि संपूर्ण रात्र जागीच राहिले. स्वराज आले की नाही माहीत नाही, कारण मी दरवाजा आतून बंद केला होता. सकाळी स्वराजची तब्येत ठीक नव्हती. ते नाश्ता न करता खोलीतच पडून राहिले. त्यांचं शरीर अशक्त, चेहऱ्यावर थकवा, डोळे जड वाटत होते. मी त्यांना विचारलं, काय झालंय? ते म्हणाले, झोप नीट आली नाही, शरीर भरून आले. मी विचारलं, काही खाल्लं का मग? ते म्हणाले, नाही,
रात्रीपासून विचित्र बेहोशी वाटत आहे. हे ऐकून मी हादरलेच. त्यांना विचारलं, तुम्हालाही कोणी अत्तर लावतं का? ते फक्त एवढंच म्हणाले, काय? नाही, तू तुझ्या खोलीत जाऊन आराम कर. माझ्या लक्षात आलं, फक्त मीच नाही तर स्वराजही या कुठल्याशा गुप्त कटाचा भाग बनले होते. त्याच रात्री मी सावधपणे त्यांच्या खोलीकडे गेले. संपूर्ण अंधार होता. मंद प्रकाश. स्वराज बेडवर झोपलेले, पूर्णपणे बेसूद. त्यांचा चेहरा शांत होता, जणू कोणत्या तरी नशेत होते. अर्चना तिथे नव्हती. मी हळूच तिच्या कपाटाकडे गेले आणि ती शिशी काढली जिचा सुगंध मला झोपेच्या अथांग गर्तेत घेऊन जायचा. त्या शिशीवर काहीही लिहिलेलं नव्हतं, पण तिचा सुगंध स्पष्टपणे विचित्र वाटत होता. हे फक्त अत्तर नव्हतं, यात काहीतरी वेगळंच होतं. मी ती शिशी माझ्या पदराखाली लपवली आणि माझ्या खोलीत आणली. ठरवलं की उद्या ती लॅबमध्ये घेऊन जाईन. आता मी कुठल्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवायला तयार नव्हते. सकाळी अर्चना रोजसारखी नाश्त्याच्या टेबलवर हजर होती. स्वराज शांत बसले होते, खूपच अशक्त वाटत होते. मी त्यांना विचारलं, आज ऑफिसला जाणार नाही का? ते म्हणाले, नाही, थोडासा ताप आल्यासारखं वाटते. अर्चनाने शांतपणे पाण्याचा ग्लास पुढे केला. मी तिच्या डोळ्यात पाहिलं. तिला माहिती होतं की मी काहीतरी समजायला लागले आहे, पण तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा शांत भाव होता. जणू तिला वाटत होतं की अजून सगळं तिच्या ताब्यातच आहे. त्या दिवशी पहिल्यांदाच स्वराज दुपारी आपल्या खोलीत झोपले होते आणि मी ती शिशी घेऊन शहरातील एका जुन्या ओळखीच्या डॉक्टरांकडे गेले. मी ती लॅबमध्ये दिली आणि स्पष्ट सांगितलं, मिश्रण तपासायचं आहे, पूर्ण रिपोर्ट हवा आहे. त्या रात्री अर्चना माझ्या खोलीत आलीच नाही. कदाचित तिला जाणवलं होतं की आता काहीतरी बदललं आहे. माझ्या लक्षात आलं होतं, या घरात या पडद्यामागे एक खेळी सुरू आहे, ज्यात मी एक प्यादी आहे आणि माझा नवरा देखील एक प्यादा. पण आता मी प्यादी राहणार नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी रिपोर्ट यायचा होता आणि मला खात्री होती की तो सगळं बदलून टाकेल. सकाळी लॅबमध्ये पोहोचले तर टेबलावर एक पांढरा लिफाफा ठेवलेला होता. केमिस्टने गंभीर चेहऱ्याने मला बसवलं आणि म्हणाला, तुम्ही जी शिशी दिली होती तिचं पूर्ण केमिकल विश्लेषण केलं आहे. मी शांतपणे मान हलवली. या अत्तरात नार्केटिक सेडिक्टिव्ह आहे, पूर्ण नशा करणारे घटक. हा फक्त सुगंध नाही, तर एक मानसिक प्रभाव टाकणारं रसायन आहे, जे वापरलं की लगेच बेहोशी येत नाही, पण झोप निश्चित येते. भान निघून जातं, स्मृती, विचारशक्ती सगळं थांबतं. हे ऐकून माझ्या अंगावर काटाच आला. मी विचारलं, हे नक्की कुठे वापरलं जातं? तो म्हणाला, हे सहसा अशा बेकायदेशीर कामांमध्ये वापरलं जातं, जिथे एखाद्याला बेसावध ठेवून त्याच्याकडून काही करून घ्यायचं असतं. हे औषधांसारखं वापरलं जात नाही, तर गुन्हा करण्यासाठी वापरलं जातं. मी लिफाफा हातात घेतला आणि बाहेर आले. वाटलं जणू जमिनीखालची स्थिरता हरवली आहे. मी घरी परतले आणि थेट माझ्या खोलीत गेले. दरवाजा बंद केला आणि खुर्चीवर बसले. माझं हृदय जोरात धडधडत होतं. डोक्यातला गोंधळ आता हळूहळू स्पष्ट होऊ लागला होता. स्वराज घरी नव्हते, कदाचित बँकेत गेले होते. मी त्यावेळेला योग्य संधी मानली आणि ती शिशी आणि रिपोर्ट स्वराजच्या ड्रॉवरमध्ये ठेवले. वर एक छोटी नोट लिहिली होती. हा सुगंध नव्हता, हे सत्याचे विष होते. संध्याकाळ होत आली तेव्हा स्वराज परत आले. खूप थकलेले होते. नेहमीप्रमाणे खोलीत शिरले, पण त्यांनी जे पाहिलं त्याने ते हादरून गेले. 1 तासात घराच्या प्रत्येक कोपऱ्यात एक गूढ शांतता पसरली होती. ती अर्चना कुठेच दिसत नव्हती. मी खोलीतून बाहेर आले आणि संपूर्ण घराची पाहणी केली. तिचे कपडे, चप्पल, अगदी कपाटात ठेवलेले तिचे काही महत्त्वाचे सामानसुद्धा गायब होते. स्वराज समोरच्या सोफ्यावर बसलेले होते. हातात तेच लॅबचे रिपोर्ट आणि ती शिशी होती. स्वराज थकलेल्या आवाजात म्हणाले, ती निघून गेली आहे. मी शांतपणे उत्तर दिलं, ती एकटी निघून गेलेली नाही. तुम्हाला माहीत आहे का, तुमची तिजोरीही रिकामी आहे. ते दचकून माझ्याकडे पाहू लागले. म्हणाले, काय म्हणालीस? मी म्हणाले, तुमच्या महागड्या घड्याळांचा, दागिन्यांचा आणि सगळी रोख रकमेचा ठाव ठिकाणा नाही, आणि कदाचित तुमच्यापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्टही नेली आहे. स्वराजच्या डोळ्यात तो प्रश्न स्पष्ट दिसू लागला, ज्याचं उत्तर मला आधीच माहिती होतं. मी रिपोर्टचे दुसरे पान त्यांच्यासमोर ठेवले, जिथे स्पष्टपणे लिहिलं होतं, सब्जेक्ट फर्टिलिटी टेस्ट, ॲडोस्पेर्मिया कंप्लीट इनफर्टिलिटी.
म्हणजे संपूर्ण वैद्यत्व. माझ्या नवऱ्याने तो कागद एकटक पाहिला, मग मागे टेकले आणि थकलेल्या स्वरात म्हणाले, हे कसं शक्य आहे? मी कधी माझी टेस्ट केलीच नाही. मी म्हणाले, हो, आणि हीच तुमची चूक होती. तुम्ही कधीही जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही की खरी अडचण कुठे होती. 15 वर्ष तुम्ही माझं शांत राहणं म्हणजे माझी कमजोरी समजत आला आहात. ते काही बोलू शकले नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर लाज आणि अपराधीपणाचा भाव स्पष्ट दिसत होता. काही क्षणासाठी खोलीत शांतता पसरली. मी कपाट उघडलं. एक जुना अल्बम काढला, तोच जो आमच्या लग्नाच्या वेळी बनवलेला होता, ज्यात आमच्या जुन्या आठवणी जपलेल्या होत्या. मी त्यांना विचारलं, तुम्हाला आठवतं का, तुम्ही म्हणायचे हे फोटो कधीच बदलणार नाही? स्वराजने मान खाली घातली. मी पुढे म्हणाले, हेही ऐका, माझ्या पोटात जे बाळ आहे ते तुमचे नाही आणि तुम्ही काहीही केलं तरी हे सत्य बदलणार नाही. स्वराजच्या डोळ्यात आश्चर्य आणि धक्का स्पष्ट दिसला. जणू ते जागेवरच गोठून गेले. ते अविश्वासाने म्हणाले, तू हे काय म्हणतेस? मी म्हणाले, ती मुलगी जिला तुम्ही तुमची दुसरी पत्नी म्हणून या घरात आणलं, जिला तुम्ही गरीब, लाचार आणि खूप सुसंस्कारी समजलात, जिला तुम्ही निरागस समजलात, ती एका डॉक्टरसोबत मिळून काम करत होती. आपल्याला, तुम्हाला आणि मलाही एका प्रयोगाचा भाग बनवलं गेलं. स्वराजने दोन्ही हातांनी चेहरा झाकला. कदाचित पहिल्यांदाच त्यांनी त्यांच्या मर्दानगीच्या गर्वामागे लपवलेलं सगळं सत्य स्वीकारलं. ते म्हणाले, आणि तुला हे सगळं समजल्यावरही हे सगळं सहन करत होतीस, मग तू काही का नाही बोललीस? मी शांतपणे उत्तर दिलं, कारण माझ्याकडे वाचवण्यासारखं काहीही शिल्लक नव्हतं आणि तुमच्याकडे हरवण्यासारखं काहीच नव्हतं. त्या खोलीत पसरलेल्या शांततेने स्वराजला पूर्णपणे तोडलं होतं. ते भिंतीला टेकून बसले होते, जणू त्यांचं संपूर्ण शरीर आता ओझं बनलं होतं. मी हलक्या पावलांनी माझा पदर सावरला आणि दरवाजाकडे वळले. ते म्हणाले, कुठे चालली आहेस? मी म्हणाले, जाणून घेण्यासाठी की माझ्या शरीरात वाढणाऱ्या जीवाचा अंश कोणाचा आहे आणि खरं किती कडवट असलं तरीही ते खरंच असतं. दरवाजावर थांबून मी एकदा मागे फिरून माझ्या नवऱ्याकडे पाहिलं. आता तो स्वराज नव्हता. तो माणूस नव्हता ज्यांची मी नेहमी आतुरतेने वाट पाहत असे, ज्यांच्यावर मनापासून मी प्रेम केलं होतं. आता तो निस्तेज आणि आतून रिकामा होऊन बसला होता. मी बाहेर पडले आणि दरवाजा बंद झाला. मागे राहिली ती कथा, ज्याचा शेवट कितीही कठीण असला तरी अगदी आता स्पष्ट होता. स्वराज आता त्या घरात एकटेच राहिले होते, ज्याचा पाया अर्चनाच्या खोट्यावर रचलेला होता. ती मुलगी आणि तिचा साथीदार आता गायब झाले होते. ती मुलगी होती जिने माझ्या पतीला गोड गोड बोलून फसवलं होतं. तिने तिची मजबुरी सांगून माझ्या पतीला असहाय्य बनवलं होतं. तो तिच्याशी लग्न करण्यास भाग पडला होता, कारण ती मुलगी त्याला म्हणत होती की मी तुला मूल देऊ शकते. माझ्या पतीला मूल हवं होतं, म्हणून त्याने त्या मुलीशी लग्न केलं. ती बाहेर कुठे माझ्या पतीला भेटायची, पण आपला चेहरा लपवूनच भेटायची, जेणेकरून कोणी तिला ओळखू नये. कारण ती केवळ माझ्या पतीपुरतीच नव्हती, तर याआधीही अशा अनेक कुटुंबांचे संसार तिने उद्ध्वस्त करून गेली होती. मला एवढं नक्कीच माहिती आहे की जर पूर्वी स्वराजची तपासणी झाली असती तर कदाचित माझं आयुष्य फसवणुकीवर आधारलेलं नसतं. माझ्या पतीला नेहमी वाटायचं की काहीतरी कमतरता माझ्यातच आहे, पण ती कमतरता माझ्यात नव्हती तर त्यांच्यातच होती. या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळतं की कोणतंही नातं टिकवण्यासाठी फक्त एकाच व्यक्तीचा त्याग पुरेसा नसतो. खरं बोलणं आणि जबाबदारी या दोन्ही गोष्टी दोघांनीही घेतल्या पाहिजेत. समाजात निसंतानता म्हणजे अपत्य न होणं ही केवळ महिलांचीच समस्या नसते, ती पुरुषांचीही असू शकते. पण जर पुरुषांनी आपल्या अहंकाराची भिंत तोडली तर ते सत्य समोर येऊ शकतं आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टी वाचवता येऊ शकतात. आंधळा विश्वास आणि शांतपणे सहन केलेलं दुःख कधीकधी माणसाला अशा वळणावर घेऊन जातं जिथे तो स्वतःलाच हरवू बसतो. मला हेच माहिती नव्हतं की माझ्या पोटी जे बाळ वाढत होतं ते कोणाचं होतं. अशा अनिश्चिततेमध्ये मी त्या बाळाला माझ्या आयुष्यात आणू शकत नव्हते, म्हणून मी लगेच गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. आज मी एकटीच जीवन जगत आहे, पण जेव्हा मी जुन्या काळात परत जाते तेव्हा माझं मन अजूनही त्या सगळ्या आठवणींमध्ये अडकून बसतं आणि खूप त्रास होतो. तसे तर स्वराजने अर्चना आणि तिच्या साथीदारांना पोलिसांना पकडून दिले आणि स्वराजने माझी माफीही मागितली,
पण मला परत स्वराजकडे जाण्याचे मन होत नाही. मी स्वराजला माफ करून त्यांच्याकडे राहायला जाऊ की नको हे मला कमेंट्स करून तुम्ही नक्की सांगा. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.